नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भातला 2 जून रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना ₹2.5 लाख ही कर्जमाफी देण्यात येणारच आहे. त्यासोबतच ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान हे जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यासोबत या योजनेमध्ये 3 घटक हे ठेवण्यात आलेले आहेत. त्या 3 घटकांमधल्या पहिल्या 2 घटकांबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. तिसरा घटक नेमका काय आहे तेही समजून घेणार आहोत. पण या सगळ्यामध्ये याच योजनेवरून आता एक नवीन वादंग राज्यामध्ये निर्माण झालेला आहे. शेतकरी नेत्यांना ही कर्जमाफी एक प्रकारे अमान्य आहे. मर्यादित अर्थानं अमान्य आहे, कारण की यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याची टीका शेतकरी नेत्यांकडून केली जाते. आता याच संदर्भात किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनीही भूमिका घेतलेली आहे. त्यांनी तर शेतकऱ्यांनी या कर्जमाफीच्या अध्यादेशाचं शासन निर्णयाचं होळी करावी असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. नेमकं प्रकरण काय आहे? कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे? कोण वंचित राहणार आहे? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गेम केलाय का या कर्जमाफीमध्ये? सगळं काही जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी डॉक्टर अजित नवले स्वतः आहेत. सर, तुमचं या ॲग्रोवनच्या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. पहिला थेट प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दिलेलं होतं. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत कर्जमाफीसाठीचा जो काही शासन निर्णय आहे तो सुद्धा आता समोर आलेला आहे. तुम्ही या कर्जमाफीबद्दल समाधानी आहात का? अ, शेतकऱ्यांचं जे जबरदस्त आंदोलन विदर्भामध्ये झालं, त्याची मागणी ही होती की कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. हा जो हम्म, स्टँड राज्य सरकारचा होता तो त्यांनी सोडावा आणि कर्जमाफीची तारीख ही त्यांनी सांगावी. हम्म, हम्म, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये जी बैठक झाली, त्याच्यामध्ये 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू, असं राज्य सरकारने सांगितलं. ते त्यांनी हम्म, पाळलेलं दिसतंय. मंत्रिमंडळाच्या हम्म, बैठकीत तसा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी हम्म, जे काही बजेट होतं त्याच्यामध्ये तरतूद करायला पाहिजे होती, ती रीतसर तरतूद कर्जमाफीची केलेली आहे. त्याच्यामुळे कर्जमाफीच्या बद्दल निर्णय घेतला. याचं स्वागत आम्ही करतो. त्याबद्दल राज्य सरकारचं नक्कीच तारीख पाळली याच्याबद्दल अभिनंदन आहे. पण मात्र सर ही मग आता तारीख पाळली का? हा, आता मुद्दा हाच आहे. एकीकडे तुम्ही अभिनंदन करतायत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही असं वाटतंय की आता ही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण दुसरीकडे तुमचा आक्षेप सुद्धा आहे आणि तुम्ही असं म्हणतायत की या शासन आदेशाची किंवा शासन निर्णयाची शेतकऱ्यांनी थेट होळी करावी. आता ही भूमिका जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत जाताना थोडीशी परस्पर विरोधाभासी अशी त्यांना वाटू शकते. या भूमिकेचं नेमकं कारण काय आहे मग? अ, अगदी स्वाभाविक कारण आहे, की हं, तुम्ही शब्द पाळला आणि तारीख जी दिली होती त्याच्या आत कर्जमाफीचा निर्णय घेतला, आर्थिक तरतूद केली, ती योग्य केली. हो. मात्र तुम्ही हं, दुसरा शब्द शेतकऱ्यांना दिलेला होता आणि तो हं, तुमच्या निवडणुकीच्या काळात दिलेला होता. तो शब्द होता, हं, की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा सत्तेवर आल्यानंतर कोरा करू. मुख्यमंत्री बरोबर. देवेंद्र फडणवीसांची भाषणं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे आणि ते एकदा हं, कोरा करू असं म्हटले नाही, तर कोरा, कोरा, कोरा करू अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं. स्वाभाविकरित्या हं, आता ही दुसरी जबाबदारी जी आहे 7-12 कोरा करण्याची, ही देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि ती त्यांना ती जबाबदारी आठवण करून देण्यासाठी दुर्दैवानं परत हं, एकदा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतोय. त्याचं कारण हे आहे, की ह्या कर्जमाफीची घोषणा करत असताना त्यांनी ज्या अटी-शर्ती अध्यादेशामध्ये लावलेल्या आहेत, त्या हं, संतापजनक आहेत. आतापर्यंतच्या हं, झालेल्या सगळ्या कर्जमाफ्यांपेक्षा जास्त कडक अटी-शर्ती लादणाऱ्या आहेत आणि यावेळी सर्वात कमी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ कसा मिळेल, अशा प्रकारचं षडयंत्र त्या शासन आदेशाच्या रूपानं व्यक्त झालेलं आहे आणि म्हणून एकीकडे तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला याचं स्वागत, मात्र दुसऱ्या बाजूला तुमचा दुसरा शब्द जो आहे 7-12 हं, कोरा करण्याचा, तो तर तुम्ही पाळत हं, नाहीच आहात. शिवाय यापूर्वी ज्या कर्जमाफ्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अटी-शर्ती होत्या. त्याच्यापेक्षा जास्त भयानक अटी-शर्ती तुम्ही लादलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या शासन आदेशाची होळी करावी वाटते, संताप व्यक्त करावा वाटतोय आणि शेतकऱ्याचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याच्यामध्ये त्यांनी बदल करावा आणि शब्द पाळावा, हा त्याच्या मागचा निषेधाच्या करण्यामागचा, शासनादेश जाळण्यामागचा आमचा उद्देश आहे. बरं. पण आता सर, ठीक आहे, तुमची भूमिका लक्षात आली. पण आता तुम्ही ज्या अटी शर्तींबद्दल एवढी चिंता व्यक्त करतायत, भीती व्यक्त करतायत, तर त्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत आणि कोणते शेतकरी यामधून वंचित राहू शकतात, असा तुमचा जो काही आक्षेप आहे, त्याला नेमका आधार काय आहे? त्याची नेमकी मांडणी काय आहे तुमची?
हे बघा, आमची मांडणी जी आहे त्याला आधार हा आहे की स्वतः मुख्यमंत्री कॅमेऱ्याच्या समोर यायला तयार नाही आहेत, कृषी मंत्री कॅमेऱ्याच्या समोर यायला तयार नाही आहेत आणि आचारसंहितेच्या आड लपून लोकांना याचे डिटेल्स सांगून उत्तरदायित्व स्वीकारायला तयार नाही आहेत. मुद्दा नंबर जो एक आहे तो आहे, या सरकारने सांगितलं 7-12 कोरा करणार, मात्र पहिला कॅप लावलेला आहे 2 लाखाच्या पर्यंतचा. म्हणजे 2 लाखाच्या नंतर ज्यांचं कर्ज आहे त्याची जबाबदारी सरकारने घेतलेली नाही. चला आपण तेही स्वीकारू. या मागच्या 2 कर्जमाफ्यांमध्ये पहिली 1.5 लाखाची होती, दुसरी 2 लाखाची होती. तुम्ही परत आता 2 लाखाची देऊ केलेली आहे. हा जो शासन आदेश काढला 2 लाखाची त्यांनी कॅप लावली, आपण तेही काही वेळा मान्य करू. परंतु त्याच्या पुढची अत्यंत गंभीर मेक सरकारने मारलेली आहे आणि ती म्हणजे त्यांनी सांगितलं की 2019ला कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला होता, अशा शेतकऱ्यांना यावेळी फक्त 50,000च्या मर्यादेतच कर्जमाफीचा लाभ मिळेल. याचा सरळ अर्थ आहे की 50,000च्या वर जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज थकलेलं असेल आणि त्याला 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेला असेल, तर असे सगळे शेतकरी त्याच्यामधून 2 लाखापर्यंत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्यांना केवळ 50,000चीच कर्जमाफी मिळेल. शिवाय त्यांच्यावर जे जादाचं कर्ज असेल, 50,000पेक्षा जास्त जर कर्ज एखाद्या शेतकऱ्यावर असेल आणि त्यांनी 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल, तर उर्वरित रक्कम भरल्यानंतरच हे 50,000 त्याला मिळतील. याचा सरळ अर्थ आहे की एक प्रकारे नियमित कर्जदारांना जे 50,000 रुपये तुम्ही देऊ केलेले होते, तसेच 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता, त्यांना सुद्धा तुम्ही तेवढेच देणार आहात. हे शेतकरी थोडे थिडके नाहीयेत. सरकारचा आकडा तुम्हाला माहिती आहे. 2019ला कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि आता जे थकीत आहेत त्यांना या कर्जमाफीत ते पात्र होऊ शकतात. अशा शेतकऱ्यांची संख्या तब्बल 12,71,000 इतकी आहे. 12,71,000 इतके शेतकरी ते पात्र आहेत, परंतु त्यांनी 2019ला लाभ घेतलेला आहे. या सबबीखाली त्यांना तुम्ही काटलंय आणि त्यांना 50,000पर्यंत सीमित केलेलं आहे. ही भयानक गोष्ट आहे आणि ही संताप व्यक्त करणारी गोष्ट आहे. बघा, तुम्ही म्हणाल की आता तुम्हाला मागच्या वेळी कर्जमाफीचा लाभ दिला, आता कशाला पाहिजे? त्यानंतर 7 खरीप हंगाम झालेले आहेत आणि प्रत्येक खरीप हंगामामध्ये 2019 नंतर आतापर्यंत प्रत्येक खरीप हंगामामध्ये शेतकरी मातीत जाणारी धोरणं या सरकारने घेतलेली आहे. यापूर्वीचा जो हंगाम आहे तो तर अतिवृष्टीचा होता. त्याच्यामध्ये पाऊस पडताना त्याने हे अजिबात पाहिलेलं नाही की तुम्ही 2019ला लाभ घेतलेला आहे का, 2025ला घेतलेला आहे का, 2027ला घेतलेला आहे का. तो धोधो परसलेला आहे. त्याने आमची शेती बर्बाद केलेली आहे, शेतं वाहून नेलेली आहेत, जनावरं वाहून नेलेली आहेत, पिकं वाहून नेलेली आहेत आणि ती वाहून नेली म्हणून आम्ही परत यावेळी कर्जमाफी मागतो आहे. हा सरळ लॉजिक आहे. त्याच्यामुळे 2019ला तुम्हाला दिलं म्हणून तुम्हाला आता देणार नाही, हे जे लॉजिक सरकार मांडतंय हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणार आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एक प्रकारे त्यांचा मजाक उडवणार आहे आणि म्हणून या शासन आदेशाची होळी आम्हाला करावीशी वाटते. मुद्दा नंबर 2, त्यांनी सांगितलं की सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही या कर्जमाफीतून वगळणार आहोत. हा काय निर्णय आहे? सहकारामध्ये म्हणजे दूध डेअरीमध्ये काम करणारे आमचे कर्मचारी आहेत, आमच्या दूध संघांमध्ये काम करणारे आहेत, साखर कामगार आहेत, दूध कारखान्यांमध्ये, साखर कारखान्यांमध्ये काम करणारे आमचे कर्मचारी आहेत. यांना किती पगार आहे? त्यांचं पोटपाणी चालतंय का त्या पगारावर? त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही हंगामी साखर कामगारांना सुद्धा याच्यातून वगळणार नाहीये, त्यांना सुद्धा कर्जमाफी देणार नाहीये. मला वाटतं सरकारचं डोकं तपासण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी जरा जाऊन पाहावं की हंगामी साखर कामगारांची नक्की काय अवस्था आहे. अनेक कारखाने, सहकारी कारखाने, त्याच्यामध्ये या कामगारांना 7-7, 8-8 महिन्याचे पगार देता आलेले नाहीये, कारण एफआरपीची रक्कम वाढली, मात्र साखर विक्रीची रक्कम वाढलेली नाहीये आणि त्यामुळे एफआरपीची रक्कम सुद्धा द्यायला कारखान्याकडे नाहीये. त्यामुळे 7-7, 8-8 महिन्याचे पगार या साखर कामगारांचे आणि हंगामी कामगारांचे थकलेले आहेत. यांना तुम्ही कर्जमाफीच्या लाभातून वगळता आहात. याचा अर्थ तुम्हाला इनपुट्स कोण देत आहे? त्यांना ग्रामीण भागातली परिस्थिती माहित आहे की नाही? तुम्ही जे सरकार चालवताय त्या अंतर्गत जो सहकार विभाग येतो, त्या कर्मचाऱ्यांची, दूध कामगारांची काय अवस्था आहे? आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या अटी शर्ती आहेत त्यातून यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दाखवायची आहे पण द्यायची नाहीये. तुम्हाला आणखीन एक शेवटची मुद्दा सांगतो, अनेक सांगता येतील पण अजून एक सांगतो की नियमित कर्जदारांना सुद्धा त्यांनी सहजासहजी सोडलेलं नाहीये. नियमित कर्जदार हा खरं तर त्याला अन्यायच होतो. तो किडूक मिडूक विकून नवं जुनं करून कसं तरी कर्ज फेडत असतो.
प्रत्येक कर्जमाफीमध्ये त्याला डावललेलं आहे आणि यावेळी तर डबल डावललेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं? मागच्या कर्जमाफीमध्ये 2 वेळा किमान सलग कर्ज भरण्याची अट टाकलेली नव्हती 2019ला. 2017ला सुद्धा ही अट टाकलेली नव्हती. यावेळी ऍडिशनल अट टाकलेली आहे की तुम्ही 1 वर्षी सलग कर्ज भरलेलं असेल तरी तुम्हाला 50,000 रुपये मिळणार नाही. तुम्हाला किमान 2 वेळा सलग कर्ज भरण्याचा पुरावा द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही सगळ्या अटी शर्ती ज्या 2019ला होत्या त्या सुद्धा जाचक होत्या. त्याच्यामध्ये नियमित कर्जदारांच्या अटी 2019च्या तुलनेत वाढवलेल्या आहेत. 2019ला ज्यांनी कर्जमाफी घेतली त्यांना एक प्रकारची कर्जमाफी तुम्ही नाकारून ती 50,000च्या मर्यादेपर्यंत केलेली आहे. आणि वन टाइम सेटलमेंटच्या बद्दल सुद्धा जे फळबागायतदार आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात 2 लाखापेक्षा जास्त नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना सुद्धा कॅप लावली आणि त्यांना सुद्धा 2 लाखाच्या आत तुम्ही बसवलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये 2019 आणि 2017 पेक्षा सुद्धा अत्यंत बत्तर अशा प्रकारची कर्जमाफी, अत्यंत वाईट निकष लावलेली ही कर्जमाफी आणि कमीत कमी शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल, कमीत कमी पैसे सरकारला कसे खर्च करावे लागतील याची काळजी घेतलेली ही कर्जमाफी आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेतला याचं स्वागत. मात्र एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं म्हणून निषेध आहे आणि म्हणून त्या शासन आदेशाची होळी महाराष्ट्रभर करण्याची इच्छा किसान सभेला आणि शेतकऱ्यांना होते आहे. सर, तुम्ही असं म्हणतायत की आता याच्यामध्ये कमीत कमी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाईल आणि त्यातले त्यात शेतकरी वगळले जातील. पण राज्य सरकारनं काल जे काही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जवळपास 36,000 कोटी रुपये या कर्जमाफीच्या पोटी राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार येणार आहे. मग एकीकडे हा आकडा मोठा दिसतोय, दुसरीकडे तुमचा आरोप आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात ही निधी वितरित करण्यात येणार नाही, म्हणजे कर्जमाफीचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाणार नाही. मग हा आकडा नेमका आलाय कसा? कारण की इतक्या मोठ्या हे बघा, अनुभवातून आपण हे शिकलेलो आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा आकडा हा नेहमी पाऊंड करून लक्षात घ्यायचा असतो. अतिवृष्टीचं पॅकेज त्यांनी 32,000 कोटी रुपयाचं दिलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी आपण इथे मुलाखत केली याच मंचावर आणि मी सांगितलं होतं की हा आकडा 14,000 कोटीच्या वर जाणार नाही. आणि आता तुम्ही आकडे तपासून बघा, माझा आकडा सुद्धा कमी झाला, हा 12,000 कोटीपर्यंत सुद्धा गेला असेल याची शक्यता नाहीये. 31,000 32,000 कोटी सांगितलेले होते, आता सुद्धा ते सांगतायत 36,000 कोटी. परंतु मी आपल्याला खात्रीनं सांगतो 2017च्या कर्जमाफीच्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे आणि त्यावेळी हेच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस सुद्धा यांचा हाच लाडका आकडा कर्जमाफीसाठी त्यांनी सांगितलेला होता. 36,000 कोटीची कर्जमाफी आम्ही देतोय हे त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं. आपण नेटवर चेक करा कितीची मिळाली आपल्याला. 16,000 17,000 कोटीच्या वर त्यावेळेस तो आकडा गेलेला नव्हता आणि त्यावेळी इतक्या जाचक अटी नव्हत्या. आता तर 2017 आणि 2019 पेक्षा जास्त जाचक अटी लावलेल्या आहेत. मागच्या वेळीच्या कर्जमाफीपेक्षा जास्त अटी जाचक असताना हा आकडा 36,000 कोटीपर्यंत जाण्याच्या सुतराम शक्यता नाही. हे ऑन रेकॉर्ड अत्यंत जबाबदार अशा प्रकारचा चॅनल असलेल्या वृत्त संस्था असलेल्या अॅग्रोवन मध्ये मी सांगतोय. त्यामुळे हा आकडा काही खरा नाही. संख्येच्या बाबत पण मी तुम्हाला सांगतो बघा, हे वारंवार सांगताय की आम्ही 40-42 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देणार आहोत, परंतु या दोन आकड्यांची बेरीज करा. काल 56 लाख सांगितलेला आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 56 लाख सांगितलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला ही आता लगेचच बेरीज करून सांगतो की महात्मा फुले कर्जमाफी योजना जी 2019ला झाली त्यातल्या पात्र शेतकऱ्यांची आता पात्र झालेल्या, म्हणजे त्यावेळेस कर्जमाफी झाली मात्र आता परत ते थकले आणि या निकषावर ते आता पात्र होत आहेत, अशा लोकांची संख्या 12,71,000 आहे. यांना 2 लाख रुपये कर्जमाफी देणार आहे का तुम्ही? नाही देणार. किती देणार आहे? फक्त 50,000 देणार आहे. या 12,71,000 लोकांना फक्त 50,000 देणार आहे. ते 50,000 सुद्धा कधी देणार आहे? 50,000पेक्षा जास्त कर्ज जे आहे ते जर ह्या 12,71,000 पैकी शेतकऱ्यांनी भरलं तरच देणार आहे. म्हणजे तुम्हाला आकडा, शेतकऱ्यांचा आकडा वाढवायला हे 12,71,000 तुमच्या कामा आले, पण त्यांना तुम्ही कर्जमाफीचा लाभ मात्र 50,000च्या आत देणार आहात. नंतर प्रोत्साहन अनुदान किती शेतकऱ्यांना तुम्ही यावेळी देणार आहे? तर यावेळी 23,63,000 शेतकऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन अनुदान म्हणजे 50,000 रुपये देणार आहे आणि ते सुद्धा या 23,63,000 शेतकऱ्यांना सगळ्यांना देणार आहे का? तर नाही. यांच्यापैकी ज्यांनी 2 वेळा सलग कर्ज भरलेलं आहे किंवा एखादा आड कर्ज भरलेलं आहे, परंतु 2 वेळा तरी नजीकच्या काळात यांनी कर्ज भरलेलं असलं पाहिजे, म्हणजे या 23,73,000 सुद्धा
शेतकऱ्यांची संख्या कमी होणार. आपण म्हणूया की चला एकही संख्या कमी झाली नाही आणि हे 12,71,000 त्यांना तुम्ही 50,000 दिले आणि प्रोत्साहन अनुदान 23,63,000 यांना दिले, तर संख्या होते 34,34,000. 36,34,000 शेतकरी असे आहेत की त्यांना तुम्ही 2 लाख नव्हे फक्त 50,000 रुपये देणार आहात. मग तुमच्या 56 लाखामधून जर तुमचे हे 36 लाख वजा केले तर उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांपैकी असे शेतकरी तुम्हाला सापडतील की त्यांचं कर्जच मुळात 50,000च्या आतमध्ये आहे. मग 50,000च्या आत कर्ज असणाऱ्यांना तुम्ही शासनादेशामध्ये काय तरतूद केलेली आहे, तर त्याच्यामध्ये 5,000पेक्षा जास्त रक्कम किंवा जे कर्ज झालेले तेवढं देणार. म्हणजे तो आकडा सुद्धा परत 50,000च्या आतील शेतकऱ्यांचाच राहणार आहे. मग तुम्हाला एकूण किती शेतकऱ्यांना तुम्ही नक्की कर्जमाफी देणार आहात, तर तुम्ही आकडा जो सांगता आहात म्हणजे सरकार जे सांगताय त्या 56 लाखापैकी खूप कमी लोक उरतात की ज्यांना तुम्ही 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणार आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना तो आकडाच मी बेरीज करून तुम्हाला सांगितला आणि तो आहे 36,34,000 शेतकऱ्यांना 50,000च्या आतच कर्जमाफी आहे. म्हणजे तुम्ही समुद्र मंथनातून वाळूचे कण काढणार आहात आणि तुम्ही आम्हाला आकडा सांगता 36 लाखाचा. तर मी काय म्हणतो, शेतकऱ्यांची पोरं आता हुशार झाली आहे, केसावर फुगे विकायचं बंद करा, सरकारला मला सांगणं आहे. आम्हाला आकडेवारी कळते आणि आईबापाने आम्हाला पोटाला चिमटा देऊन शाळेमध्ये याच्यासाठी पाठवलं की देवेंद्र फडणवीस साहेब नंतर मुख्यमंत्री होणार आहेत, ते असे आकड्यांचे दावे करतील, तर त्यांचे आकडे किती जुगार स्वरूपाचे आहेत ते जरा लोकांना सांगा. यासाठी गावागावात शेतकऱ्यांची पोरं शिकलेली आहेत. त्यामुळे हे आकडे काही खरे नाही, ही फसवाफसवी आहे, बनवाबनवी आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी ही कर्जमाफी आहे. हे मी तुम्हाला खात्रीशीररित्या अत्यंत जबाबदारीनं जबाबदार असणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे. सर, आता तुम्ही हे सगळे आक्षेप घेतायत, पण दुसरीकडे मुख्यमंत्री काल बोलताना असं म्हणाले की आता आम्ही विधान परिषदेमुळे त्या माध्यमांच्या समोर येऊन त्याची घोषणा करणार नाहीत किंवा निवडणूक आयोगानं आम्हाला सांगितलं की आचारसंहिता सुरू आहे विधान परिषदेची, त्याच्यामुळे घोषणा करता येणार नाही. आणि एकीकडे त्यांचा जो काही बोलण्याचा सूर होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा, त्याच्यात ते असं एकूण सूर असा दिसला की आम्ही दिलेला शब्द आता पाळलेला आहे. आता तुम्ही असं म्हणतायत की ही सगळी आकडेवारी अशा पद्धतीची आहे. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कर्जमाफीत कुठेतरी गेम करू पाहतायत किंवा गेम केलाय का त्यांनी? मग ते नेहमीच गेम करतात आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत की मी जो गेम केलेला आहे तो कोणाला कळणार नाही. परंतु प्रत्येक वेळी तो गेम हा लोकांना बरोबर कळतो आणि लोकांना खरं सगळं समजतं. बघा ना तुम्ही, आता ते सांगतायत की आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला घोषणा करता येत नाही. आचारसंहिता असताना घोषणा कोणत्या गोष्टीची करता येत नाही? नव्यानं तुम्ही एखादी योजना आणली तर तुम्हाला करता येत नाही. कर्जमाफीची घोषणा ही खूप पूर्वीच सरकारने एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी उपस्थितीमध्ये ही घोषणा पूर्वीच झालेली आहे. नंबर 1. नंबर 2, कर्जमाफीच्या घोषणेच्या नंतर आर्थिक तरतूद बजेटमध्ये ऑलरेडी झालेली आहे. आर्थिक तरतूद झालेली आहे आणि घोषणा झालेली आहे, म्हणजे ही एक्झिस्टिंग योजना आहे. एक्झिस्टिंग जी योजना असते, जी आता सध्या चालू असणारी योजना असते, तिला आचारसंहितेचं बंधन राहत नाही. तुम्ही म्हणाल पुरावा द्या, पुरावा तुमच्या समोर आहे. मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहीण योजनेच्या वेळी अशाच प्रकारे आचारसंहिता चालू असताना आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात फार बळ कर्ज योजनेचे पैसे तुम्ही टाकले आणि तिथे कुठेही आचारसंहिता आडवी आली नाही आणि त्यासाठी कर्जमाफी लाडक्या बहिणींना पैसे मिळाले का, तुला पैसे मिळाले का, तुला पैसे मिळाले का असं सांगत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब गुलाबी वादळ घेऊन आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब निवडणुकीच्या काळात फिरत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फायद्याची असली की तुम्हाला बरोबर घोषणा करता येते. हे आम्ही लाडक्या बहिणीच्या वेळी पाहिलंय ना. ह्यावेळी मात्र तुम्ही लोकांपुढे जाऊ शकणार नव्हते. लोक तुम्हाला प्रश्न विचारणार, पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारणार. मागच्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला तुम्ही चुना लावलेला आहे हे लोकांना कळणार. त्याचबरोबर नियमित कर्जदारांना जास्त रक्कम देणं तर सोडा, उलट त्यांच्यावर सुद्धा तुम्ही अटी लावलेल्या आहेत हे लोक तुम्हाला विचारणार आणि तुम्ही जो दावा करताय हा दावा लोक खोडून काढणार हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित होतं आणि त्यामुळे त्यांनी प्रेस समोर येण्याचं टाळलं. क्रोनॉलॉजी हो समज लेना चाहिए. तुम्ही बघा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर आतापर्यंत आपण पाहिलं
प्रेसला संबोधित केलं जात होतं. यावेळी तुम्ही बघा, बरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर तुम्ही प्रेसला संबोधित करता. तुम्ही कोणाला उल्लू बनवता? आम्हाला काही समजत नाही असं तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब? तसं नाहीये. तुम्ही जे करता ते फार हुशारीनं करता हे मला मान्य आहे. तुम्ही अत्यंत त्या बाबतीमध्ये माहिर आहात हे आम्हाला मान्य आहे. परंतु तुम्ही जे करता ते लोकांना कळत नाही. हा जर तुमचा समज असेल तर तो माफ करा, खोटा आहे. तुम्ही चालबाजी केलेली आहे. च्या कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी जास्त वाईट आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे, चुना लावणारी आहे आणि तुम्ही शब्द पाळलेला नाही. हे तुमच्या माध्यमातून मला देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्रपणाने सांगायचं आहे. आता दुसरा एक मुद्दा सर, यामध्ये सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता काय गेम केलाय ते तुम्ही तुमचा आक्षेप मांडतायत, पण दुसरीकडे तुमची जी मागणी होती ज्यावेळेस विदर्भात आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही मुंबईला गेलात आणि चर्चा झाली त्यावेळेस तुम्ही शेडनेट जे काही धारक आहेत त्यांची कर्जमाफी, फळबागायतदार असतील त्यांची कर्जमाफी, अशी सगळीच मागणी करत होतात. मग या कर्जमाफीतनं त्यांना काही लाभ झालेला आहे का किंवा होणार आहे का? आणि दुसरीकडे जे शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत ते नेमके कोण आहेत? मग असा एक प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात येणार आहे. अगदी बरोबर तुम्ही विचारलं. ही काही आमच्या मनची मागणी नव्हतीच. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑन रेकॉर्ड निवडणुकीच्या वेळी काय सांगितलं की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा 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 करणार. शेतकऱ्याच्या 7-12वर मग कोणकोणती कर्ज असतात? केवळ पीक कर्ज असतं का? बिलकुल नाही. पीक कर्ज असतंच. त्यामुळे शेतकऱ्याच्या 7-12वर ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारची कर्ज असतात ती जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत 7-12 कोरा होणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये पीक कर्ज माफ करायला पाहिजे. त्याचबरोबर शेडनेटसाठी काढलेलं कर्ज, पॉलीहाऊससाठी काढलेलं कर्ज, जमीन सुधारणा करण्यासाठी काढलेलं कर्ज, पाईपलाईनसाठी काढलेलं कर्ज, आमचं सोनं प्रसंगी गहाण टाकून शेतकऱ्यांच्या साठी म्हणून दिलेलं गोल्ड लोन ते सुद्धा आम्ही उभी करण्यासाठी काढलेलं कर्ज आहे. फळबागांसाठी काढलेलं कर्ज, ह्या सगळ्या शेती कर्जांचा समावेश शेवटी आमच्या 7-12वर चढतो आणि त्यामुळे 7-12 कोरा करायचा असेल तर पीक कर्ज जसं माफ करायला पाहिजे तसं शेडनेटचं कर्ज, विहिरीचं कर्ज, बागायताचं कर्ज, आमच्या ट्रॅक्टरसाठी, अवजारांसाठी घ्यायला लागलेलं कर्ज हे सगळं माफ करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही मागणी केलेली होती. आजही तीच मागणी आहे की तुम्ही शब्द पाळा आणि पीक कर्जाबरोबर हे शेतीचे आणि शेती आधारित सगळ्या ह्या उद्योगाची कर्ज सुद्धा तुम्ही माफ करा. आमच्या पोल्ट्रीचं कर्ज हे शेतीवरच कर्ज आहे. आमच्या हिमू पालनाचं कर्ज शेतीवरच कर्ज आहे. आमच्या पशु धनासाठी आम्ही जे काही गोठ्यांसाठी काढलेलं कर्ज हे सुद्धा आम्ही शेतकरी म्हणूनच आम्हाला दिलेलं आहे. आमच्या 7-12वर दिलेलं आहे आणि म्हणून शेतीचं सगळं कर्ज माफ करण्याचा तुमचा शब्द आहे तो पाळा, ही आमची त्यांना मागणं आहे आणि त्यासाठी आमचा संघर्ष अहोरात्र आम्ही सुरू ठेवणार आहोत. अच्छा, आता हे सगळं बोलत असताना एक अट जी आहे जिचा शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांचं फार्मर आयटी म्हणजे ज्याला आपण ॲग्रिस्टॅकचं शेतकरी ओळख क्रमांक असं म्हणतो तो असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आता आपण मागच्या चर्चेमध्ये या संदर्भात बोललेलो होतो की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे अजूनही ॲग्रिस्टॅकचा जो काही फार्मर आयडी आहे तो आलेला नाहीये, पोहोचलेला नाहीये. तर ही जी काही अडचण आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना छळणार आहे का? ती सुद्धा मग कमीत कमी शेतकरी लाभार्थी ठरावेत यासाठीच ही अट घालण्यात आली आहे आणि याच्याबद्दल तुमची मागणी काय नेमकी? हे अगदी बरोबर मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. तुम्हाला जर 2017ची कर्जमाफी आठवत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने अशाच प्रकारे डिजिटल गोंधळ घातला आणि ज्या कंपनीला ठेका दिला त्या कंपनीनं नंतर तो डेटाच आमचा गायब झाला हा दावा करून उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना सगळा चुना लावला. हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आजपर्यंत आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी जे पात्र होते परंतु डेटा गायब झाला म्हणून कर्जमाफी झाली नाही त्यांच्यासाठी आम्ही अजून लढतोय आणि ते शेतकरी सुद्धा अजून वंचित आहे हे आपण पाहिलेलं आहे. या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही हजारो शेतकऱ्यांसाठी लढतोय. जंगल जमीन कसणारे शेतकरी, देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनी कसणारे शेतकरी आहेत, त्यांच्या नावाने अद्याप 7-12 झाला नाही त्यामुळे त्यांना ॲग्रिस्टॅकचा आयडी काढता येत नाही राहणार आहेत. त्याचबरोबर आमच्या आकारी पड जमिनीचे शेतकरी आहेत, आमच्या बेनामी जमिनीचे शेतकरी आहेत, त्यांचा ॲग्रिस्टॅक काढण्यात आलेला नाही त्यामुळे ते वंचित राहणार आहे. ज्यांचा 7-12 आहे मात्र अनेक संयुक्त खातं आहे आणि संयुक्त खात्यामुळे सुद्धा खातं न फुटल्यामुळे शेती वेगळी वेगळी करतो मात्र खातं एकत्र आहे त्याच्यामुळे वेगळा ॲग्रिस्टॅकचा नंबर निघालेला नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला
परत एकदा आमच्या भावाभावामध्ये भांडणं लागणार आहे. कारण ज्याच्या संयुक्त खात्यावर संयुक्त याच्यावर सातबारा आहे, परंतु आम्ही वेगळी शेती करतो. मात्र संयुक्त सातबारा असल्यामुळे ॲग्रीस्टॅक त्याच्या नावावर असल्यामुळे कर्जमाफीची रक्कम कदाचित त्याच्या खात्यावर जाणार आहे आणि त्यामुळे सुद्धा नवा डिजिटल गोंधळ येणार आहे. हे ॲग्रीस्टॅक वेळोवेळी अद्ययावत करावं लागतं, त्याच्यामध्ये अपडेशन असतं. हे सर्वत्र झालेलं नाहीये. त्यासाठी रांगा लावून सुद्धा शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागलेला आहे आणि त्यामुळे ह्या अनेक समस्या ॲग्रीस्टॅकमध्ये आहे. परत एकदा डिजिटल गोंधळ घालायचा आणि जी संख्या अगोदरच कमी केलेली आहे ती आणखीन कमी करायची. दाखवायचं खूप जादा दिलंय, द्यायचं मात्र खूप कमी आणि त्यातून आपल्याला क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करायचा आणि बघा आम्ही कसा शब्द पाळला अशी पाठ थापटून घ्यायची. हा अशा प्रकारचा डावपेच या सगळ्यामध्ये आपल्याला उघडपणाने दिसतो आहे. मागच्या 7-8 महिन्यापासून कर्जमाफीचा ज्यावेळेस संदर्भ यायचा किंवा उल्लेख यायचा, त्यावेळेस त्याच्यासोबत एक नाव जोडलं जायचं, ते म्हणजे परदेशी समितीचं. आता ह्या परदेशी समितीच्या नेमक्या शिफारशी काय आहेत, त्या राज्य सरकारनं सार्वजनिक केल्याच नाहीत. तुमची तशी मागणी होती. पण तुम्हाला असं वाटतंय का, की या सगळ्या आत्ताची कर्जमाफीची जी अंमलबजावणी आहे, त्याच्यामध्ये काही परदेशी समितीच्या शिफारशी असू शकतात किंवा असतील? याच्याबद्दल तुमचा अंदाज नेमका काय आहे? हे बघा, ही परदेशी समिती याला आम्ही नेहमी विरोध केलेला आहे. आम्ही म्हटलो कशाला पाहिजे तुम्हाला समिती? मागच्या 2 कर्जमाफ्यांचे अनुभव आहेत. त्याच्या मागे पुरेसा अभ्यास झालेला आहे. डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. निकष तुमच्याकडे आहे. त्या निकषांवर आपण चर्चा करू. त्यातले काही निकष कमी करू आणि 7-12 कोरा करू. समितीला आमचा विरोध होता. मात्र फडणवीस साहेब म्हटले, हे बघा असं करू नका. परदेशी समितीमुळे शेतकरी परत कर्जबाजारी होऊ नये याच्यासाठी आम्ही फार अभ्यास करणार आहोत. अभ्यासावर फार त्यांचा जोर असतो आणि ते म्हणाले की तो रिपोर्ट येऊ द्या. डॉक्टर साहेब, हा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा अलाजीनचा दिव्यातून राक्षस बाहेर येईल की त्यामुळे त्या जीन मधून संपूर्णपणाने पुढे कर्जमाफी करावी लागणार नाहीये. शेतकरी स्वतःच्या पायावर सक्षम होतील. आता सरकारचा पैसा खर्च झाला, वेगवेगळा अभ्यास झाला. मग आता काय होत्या परदेशी समितीतून काय निघालो बाहेर ते आम्हाला ते सांगायला तयार नाहीये. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की हे जे कर्जमाफी योजनेमधले लाभार्थींना यावेळी कर्जमाफी देऊ नका, फक्त 50,000च्या मर्यादेतच त्यांना अडकून ठेवा, ही शिफारस या परदेशी समितीचीच असणार आणि त्याच्यानुसारच हा निर्णय झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली समिती म्हणजे परदेशी समिती असं म्हणायला दुर्दैवानं वाव आहे. बरं, हे परदेशी आडनाव सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही माणूस शोधून काढलाय बघा, हे सापडतच नाहीत. हे त्यांचे शिफारशी आणि हे परदेशी राहतात काय असं म्हणायला वाव आहे. आम्ही म्हणतोय तुम्ही आम्हाला सांगा ना तुमच्या काय शिफारसी आहेत, तुम्ही काय शोध लावलेत, काय अभ्यास केलेत आम्हाला सांगा. हे सांगायला तयार नाहीत. कशासाठी स्थापन केली होती? फडणवीस साहेब म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाल्यानंतर परत शेतकऱ्यांना कर्ज काढायला लागू नये याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शिफारशींसाठी ही कर्जमाफी लागू केलेली आहे. परत कर्ज काढायला लागू नये यासाठी स्थापन केली. तिने शिफारशी केल्या तर आम्हाला सांगा काय शिफारशी आहे. सांगायला तयार नाही. मला असं वाटतं तर फडणवीस साहेबांच्या सरकारला कर्जमाफी करायला लागू नये, शेतकऱ्यांनी ती मागू नये, भीक नको पण कुत्र आवर अशा प्रकारच्या अटी सुचवा, म्हणजे शेतकरी परत आपल्या नादाला लागणार नाही. याच्यासाठी कदाचित ही लागू केलेली समिती आहे आणि म्हणून या समितीचा एक प्रकारे करावा तेवढा निषेध थोडा आहे. आम्ही परत एकदा म्हणतोय, काय गौड बंगाल केलंय परदेशी समितीनं, जाहीर करा आणि लोकांना समजू द्या. म्हणजे सरकारचे काळे धंदे हे सगळ्या जनतेच्या आणि शेतकरी पोरांच्या समोर येतील. सर, आता हे सगळं सांगत असताना मला पुढचा प्रश्न हा सुद्धा आहे की आता इतके मोठे आक्षेप तुमचे आहेत राज्यात, शेतकऱ्यांनी आजपासूनच त्या शासन निर्णयाची होळी करायला ही वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मग या परिस्थितीमध्ये पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार आहे? कारण की तुमचा एक साथीदार आता सत्तेत सामील झालेला आहे. बच्चू कडू हे तुमच्या मागच्या आंदोलनामध्ये होते, पण आता ते काल त्यांचं जर का प्रतिक्रिया बघितली कर्जमाफीची तर ती सकारात्मकच आहे. मग या परिस्थितीमध्ये आता तुमची पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे शेतकरी नेत्यांची? हे बघा, बाकी उर्वरित शेतकरी नेत्यांबरोबर आज सकाळपासून मी बोलतो आहे. बच्चू कडू सत्ताधारी पक्षाबरोबर गेले याची नक्कीच शेतकरी चळवळीला हानी झालेली आहे. ते जर आमच्या बरोबर असते तर बरं झालं असतं. परंतु आता त्यांना आमच्या बाजूने कितपत गृहीत धरायचा हा प्रश्न हा आमच्याही मनामध्ये आहे आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या विश्वासालाच आता एक प्रकारे बाधा निर्माण होईल अशा प्रकारची भूमिका घेऊन ते सत्ताधाऱ्यांबरोबर गेलेले आहेत. त्याचा मला प्रचंड वाईट वाटतंय, खेद वाटतंय. मात्र हा खेद धरून ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये.
राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांत तुपकर आहेत, त्यानंतर डाव्या पक्षांच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. डॉक्टर अशोक ढवळे सकाळपासून माझ्या बरोबर होते. आज आम्ही आझाद मैदानावर कामगारांच्या आंदोलनासाठी आलेलो आहे. 3 दिवस आता परत आम्ही सगळे शेतकरी नेते मुंबईत असणार आहोत. आज सकाळपासूनच किसान सभेनं ऑलरेडी आंदोलनाचा कॉल दिलेला आहे आणि मी काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा अॅग्रोवन आणि माध्यमांना शेअर केलेत की ऑलरेडी किसान सभेनं शासन आदेश जाळण्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे. संघटित असणारे शेतकरी संघटना आणि शेतकरी कार्यकर्ते तर आंदोलन करतीलच. मात्र जसं जसं लोकांना आपली फसवणूक झालेली आहे आणि सरकारने आपल्या तोंडाला चुना लावलेला आहे हे कळेल आणि वस्तुस्थिती लक्षात येईल तेव्हा उत्स्फूर्तपणाने शेतकऱ्यांची पोरं सुद्धा झेंडे पक्ष पार्ट्या बाजूला ठेवतील आणि स्वतःहून आंदोलनात उतरतील हा माझा पूर्ण विश्वास आहे. 2017च्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये पक्ष पार्ट्या आणि नेते कोणीच नव्हते. गावागावातील शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतलं आणि जबरदस्त अशा प्रकारचा उद्रेक झाला हा आम्ही पाहिलेला आहे. परवा आलेली कॉक्रोच पार्टी त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारे विरोध नोंदवायला सांगितलेला नव्हता. मात्र ही नवी आलेली जी झेनझी आहे ती अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. ती झेनझी ही अर्थातच शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना ज्यावेळी आपल्या विश्वासघात झालेला आहे आणि सरकारला याचा जाब विचारायला पाहिजे असं वाटेल त्या पद्धतीनं प्रस्थापित शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या संघटनांच्या पलीकडे जात ही गावागावातील तरुणाई सुद्धा या आंदोलनात उतरेल हा माझा पूर्ण विश्वास आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची भूमी आहे, संतांची भूमी आहे, लढाऊ भूमी आहे, अन्याय सहन न करणाऱ्यांची भूमी आहे आणि म्हणून मी प्रचंड आशावादी आहे की लढा होईल, आरपारचा संघर्ष होईल. कोणता नेता कुठे गेला, कोणती संघटना कुठे गेली त्यांनी फरक पडत नाही. हा जो लढाऊ इतिहास महाराष्ट्राचा आहे त्याला साजेसं काम शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही हा माझा पूर्ण विश्वास आहे. सर, शेवटचा प्रश्न. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सांगितलं की आम्ही कर्जमाफीची घोषणा नाहीत करणार, पण अंमलबजावणी किंवा कार्यवाही जी आहे ती सुरू झालेली आहे. तुम्हाला असं वाटतंय का की 30 जून 2026 पूर्वी या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल आणि शेतकऱ्यांना जी पात्र असतील त्या शेतकऱ्यांना किमान लाभ मिळायला सुरुवात होईल? प्रत्यक्षपणाने जे पात्र शेतकरी आहेत त्यांना 30 जून 2026च्या आत लाभ द्यावाच लागेल. त्याच्यामध्ये कोणतीही चालढकल सरकारला करता येणार नाही हे सरकारला बरोबर माहिती आहे. त्याचं कारण असं आहे की 30 जून 2026च्या आत जर प्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचे हप्ते आणि कर्जाची रक्कम ही जर बँकांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या नावावर जमा झाली नाही तर असं खातं हे पुढच्या वेळी कर्ज घ्यायला अपात्र ठरेल आणि हे अपात्र जर ठरलं तर जे प्राथमिक युनिट्स आहेत ते आपल्या सोसायट्या आहेत, जिल्हा बँका आहेत, त्या सबंधपणाने डबघाईला जातील आणि त्यातून ग्रामीण भागामध्ये एक मोठा आर्थिक क्रायसिस निर्माण होईल. हे सरकारला आम्ही त्या मागच्या बैठकीमध्ये स्वतः सांगितलेलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणारे अजित पवार यांनाही हा मुद्दा प्रकर्षाने पटलेला होता. त्यांनी तो देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या लक्षात आणून दिलेला होता. त्यामुळे 30 जून 2026 ही जी तारीख मान्य करण्यात आली त्याच्या मागे हे लॉजिक होतं. त्यामुळे त्याच्या आत त्यांना ह्या रकमा टाकाव्या लागतील. मात्र दुसऱ्या बाजूला प्रोत्साहन अनुदानाची रक्कम ते 30 जून 2026च्या आत टाकतील याच्याशी बिलकुल मी सहमत नाही. कारण त्याचा आणि कर्ज एनपीए मध्ये जाण्याचा किंवा थकबाकीदार होण्याचा संबंध राहणार नाहीये. त्यामुळे त्या रकमेबाबत गोंधळ ते पुढे अनेक दिवस घालत राहतील आणि म्हणून तुम्ही बघा शासन आदेश काढताना सुद्धा या नियमित कर्जदारांना त्यांनी लांबची मुदत दिलेली आहे अपडेट करण्याची आणि उर्वरित राहिलेलं कर्ज भरून टाकण्याची सुद्धा मुदत ही नंतरची दिलेली आहे. मात्र जे पात्र आहेत त्यांची मुदत मात्र ही आपल्याला त्यांना 30 जून 2026च्या आतलं द्यावं लागेल. वन टाइम सेटलमेंटसाठी सुद्धा ती अधिकची मुदत घेऊ शकतात आणि ते सुद्धा कर्ज हे अर्थातच शेतकऱ्यांना भरायला ती जादा मुदत देऊ शकतात. मात्र वन टाइम सेटलमेंट सोडून आणि प्रोत्साहन अनुदान सोडून जी रक्कम आहे ती त्यांना मात्र 30 जून 2026च्या आतच वर्ग करावी लागेल. इट इज कंपल्सरी थिंग आणि ती त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून बाध्य करणारी अशा प्रकारची आहे. येस सर, तुम्ही आज वेळ दिलात. तुमची भूमिका कर्जमाफीच्या संदर्भातली काय आहे हे तुम्ही शेतकऱ्यांच्या समोर मांडली. खरं तर कालपासूनच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय, अशा पद्धतीची जी काही बॅनरबाजी आहे ती सुरू झालेली आहे. सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात तशी बॅनरबाजी कार्यकर्त्यांकडून, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे आणि यातूनच एक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे. दुसरीकडे तुम्ही तुमची जी काही भूमिका आहे त्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना या शेतकरी कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहत आहेत असं म्हणतायत. त्याच्यामुळे एकूणच तुमची जी काही मागणी आहे किंवा जी काही मांडणी आहे
ती तुम्ही आमच्यासोबत शेअर केलीत, आम्हाला वेळ दिलात. तुमचा आज खरं तर आंदोलनाचा दिवस होता. तुम्ही तरीही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल कडून तुमचे खूप खूप आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद.